आता हा आपला राष्ट्रीय महामार्ग आहे. राष्ट्रीय महामार्गावरची पहिली गोष्ट म्हणजे मोटरसायकल अलाउड नाही. तुमच्यासाठी काय केलेलं आहे, सर्व्हिस रोड दिलेला आहे. आता सर्व्हिस रोड आम्ही मोकळा करून घेतोय, वेळ लागेल थोडा, पण आम्ही सर्व्हिस रोड मोकळा करून घेतो. तुम्हाला सर्व्हिस रोड पूर्ण मोकळा दिसल. तर आपले जे लातूर जिल्ह्यामध्ये जे अपघात होतात त्याच्यामध्ये मोटरसायकलचा अपघात जे आहे ते सगळ्यात जास्त आहे. आपला लातूर जिल्हा अपघातामध्ये महाराष्ट्रात 1 नंबरला आहे. आतापर्यंत आपले 571 अपघात, या महिन्यापर्यंत 571 अपघात दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 272 आपले अपघात आहेत की त्याच्यामध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तर 19 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. दर 15 दिवसाला आमची बैठक होती. बाबा याच्यावर काय तोडगा काय आहे. तर आमचे बरेच प्रयत्न चालू आहेत. तुम्ही बघताय आता आपण राजीव गांधी चौक ते बाबळगाव नाका थोडंसं बंद करून या रोडवरचे अपघात कंट्रोलमध्ये केलेले आहेत. आता आमचा रोग जो आहे तो टू व्हीलरचे त्यांचं जे अपघात आहे ते प्रमाण कसं कमी करता येईल. तर कलेक्टर साहेबांनी एक आदेश काढलेला आहे की 1 सप्टेंबर पासून आपल्याला राष्ट्रीय महामार्गावरती आणि राज्य महामार्गावरती हेल्मेट सक्ती करणार आहेत. तर त्या अगोदर आम्ही प्रबोधन करतोय की आपण हेल्मेट वापरावं, कारण तुमचा जीव अमूल्य आहे. हेल्मेट वापरावं आणि कृपा करून रॉंग साईडनं कोणीही येऊ नये. हा हायवे आहे, समोरचं जे वाहन येते त्याला दिसत नाही तुम्ही रॉंग साईडला आहेत की तुम्ही सर्व्हिस रोडला आहेत. तुम्ही जर कधी स्वतः कार चालवून बघितली तर तुमच्या लक्षात येईल. तर आमची तुम्हाला विनंती आहे की आपण महामार्गावर प्रवास करताना हेल्मेटचा वापर शक्यतो करावा.